हे बघा मी असे बटाटे घेतलेले आहे भाजी करण्यासाठी बटाट्याचे. हे 4 बटाटे घेतले आहे आणि त्याला थोडीशी चीर मारून घ्यायची कारण लवकर बटाटे शिजून जातात. आणि हे मी कुकरला लावून घेणार आहे आणि 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि आलूची भाजी बनवायला हे बघा मी एवढं साहित्य घेतलं आहे. मी बाळासाठी बनवायले त्यामुळं मी अशा प्रकारे गेले. हे बघा चीर मारल्यामुळं बटाटे इतके छान साल निघल्यात आणि लवकर निघतात आणि लवकर पण शिजतात. हे बघा अल्लात त्याचे साल निघतात. थोडीशी चीर मारून घ्यायची बटाट्याला, लवकर निघून जातात साल, काढत बसण्याची गरज नाही. हे बघा मी छान मऊसर शिजून घेतलेले आहेत आणि त्याची मॅश करायला पण सोपं जाते. हे बघा अशा पद्धतीने एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं. आपण जे तेल खातो ते 2-3 पळी मी तेल टाकले. मोहरी टाकून घेतल्यात कारण की मी बाळासाठी बनवायले त्यामुळं मी तिखट टाकणार नाही आहे याच्यात. तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तिखट टाका तुम्ही तेलामध्ये. तर एक कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला छोटासा कांदा, कारण 4 बटाट्याला जेवढा लागेल तेवढा. आवडत असेल तर जास्त टाकून घ्या. आणि छान पाणी कलरचा कलर होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा. नंतर अद्रक लसूणची पेस्ट मी कुटून घेतलेली आहे, त्याच्यात थोडंसं जिरं टाकून मी कुटून घेतलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि ती छान परतून घेऊ आपण. त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकणार आहे मी कारण की पाणी लवकर सुटते कांद्याला आणि पाणी कलरचा होतो. हे बघा 1 चमचा मीठ मी याच्यातच टाकून घेणार आहे. ते पण छान परतून घेऊया कारण की जास्त आपल्याला परतायची गरज पडणार नाही नंतर. हे बघा छान कलर आलेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर कढीपत्ता घेतला मी. आलूच्या भाजीला कढीपत्ता अवश्य टाका, इतका छान स्मेल येतो आणि टेस्ट पण छान लागते. त्याच्यात थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड आणि वरून कोथिंबीर टाकायची. अर्धी कोथिंबीर आत्ता टाकायची, अर्धी कोथिंबीर नंतर टाकायची. छान परतून घेऊया ते, कारण हळद तेलात टाकली ना तर त्याचा छान वास पण येतो आणि उकरं पण लागत नाही हळद. आणि हळूहळू बटाटे सगळे टाकूया आपण ह्याच्यात. तुम्हाला जर पीस हवे असेल तर पीस हे करायचं, हळूहळू हलवून घ्यायची. पण मला थोडेसे मॅश करायचे होते कारण आलूसोबत माझे बाळ खाणार होते त्यामुळं मी थोडेसे मॅश करत करत भाजी केलेली आहे. तुम्ही असे पण हळूहळू पीस राहण्यासाठी तुम्ही थोडे हळूहळू परतू शकतात. हे बघा अशा पद्धतीने माझी साधी आणि सिंपल भाजी झालेली आहे. तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. ज्यावेळेस कांदा टाकला होता त्यावेळेस पण मी तिखट नाही खात माझे बाळ, त्याच्यामुळं मी तिखट टाकलेलं नाही आहे. पण तुम्ही त्याच्यात हिरवी मिरची कट करून टाकू शकतात, लाल तिखट पण टाकू शकतात. हे बघा अशा पद्धतीने माझी भाजी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला. आणि टेस्ट खूप छान झाली. याच्यात थोडीशी साखर जरी टाकली तरी खूप छान लागते. वरून कोथिंबीर भुरभुरायची. चला आपण खोबऱ्याची चटणी बघूया. हे बघा मी आधीच खोबऱ्याची चटणी 1 मिरची, लसण आणि खोबरं टाकून त्याची चटणी वाटून घेतलेली आहे. त्याच्यात वरून कोथिंबीर भुरभुरले आणि आपल्या तडका पॅनमध्ये आपण कोणतं पण तेल खातो ते तेल टाकायचं. त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची आणि ती छान तडतड झाली की त्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि ते जिरं थोडंसं लाल झालं की आपण जी मिरची खातो ना फोडणीला ती टाकायची. मी इथं बेडगी मिरची घेतलेली होती ती टाकली फोडणीसाठी. आणि खूप छान मार्केटमध्ये आणखीन पण मिरच्या भेटतात त्या घ्यायच्या आणि टाकायच्या, टेस्टी लागतात. आणि अशा पद्धतीने छान कलर झाला की त्यावरती फोडणी टाकायची आणि कोथिंबीर तेलात नाही. चला आपण डोश्याचं बॅटर बघूया. हे बघा बॅटर मी बनवलं आहे, माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे अशा पद्धतीने बॅटर बनवायचं. तर हे 2 चमचे मी इडलीचं बॅटर घेत आहे. इडली आणि डोशाचं दोन्हीचं बॅटर एकच आहे. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे. याच्यात मी मीठ टाकलं आहे आणि छान फेटून घ्यायचं म्हणजे जाळीदार डोसा बघतो. हे त्यावर टाकून घ्यायचं 1 चमचा आणि एक साईडकडूनच हलवून घ्यायचं असं. आणि छान तवा आधी तापू द्यायचा, त्यामुळं आपले डोसाना चिटकत नाही आणि तव्याला आणि चमच्याला चिटकत नाही, चांगला निघतो. सगळीकडून तवा तापून घ्यायचा आणि थोडंसं तेल घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. हे बघा वरतून पण थोडंसं तेल टाकायचं कारण का हा माझा पहिला डोसा आहे त्यामुळं. अशा पद्धतीने मी डोसा करते आहे. माझ्या डोशाची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. माझी रेसिपी कशी झाली ब्रेकफास्टची साऊथ इंडियन अशा पद्धतीने मी करते.
तर कशी झाली ते सांगा कमेंट करून, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघण्याबद्दल. आणि खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, आणि आणखीन मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहते. त्यामुळे तुम्ही बघा आणि लाईक पण करा. आणि कशी झाली आजची रेसिपी मी पूर्ण दाखवलेली आहे तुम्हाला, तर सांगा. आणि जे इडलीचं बॅटर आहे ते कसं बनवते ते पण आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा माझा पहिला डोसा कसा झाला आहे तो पण सांगा. अशा पद्धतीने करते आहे मी डोसा. हा दुसरा आहे, दुसरा थोडासा मोठा झाला आणि चिटकला नाही. आणि हे डोसे कसे झालेले आहेत, तुम्हाला कशी रेसिपी वाटली आहे ते नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू माझे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.